एक महत्त्वाचा तपशील असा समोर येतो आहे की खरातच्या मोबाईलमधून अनेक फोनचा तपशील उघड झालाय आणि त्यात रुपाली चाकणकर यांनी खरातला 177 फोन केले अशी माहिती मिळते आहे। खरातच्या सोबत एकनाथ शिंदे 20 मिनिटं बोलल्याचाही दावा अंजली दवान यांनी केलाय। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंच ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का, त्यांना काही प्रत्येक संबंध आहे का, त्यांच्या मालमत्ता जे काही आहे त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का, त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहे। कोणी कोणाला फोन केला किंवा कोणी कोणाला भेटला याच्यापेक्षा आर्थिक संबंध काय, जे अघोरी कृत्य त्याच्यात संबंध काय, किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, यावर त्या ठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो। एसआयटी मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे आणि एसआयटी नेमल्यानंतर एसआयटी मध्ये कोणी कोणाला काय फोन केला आणि काय माहिती आहे याची सगळी माहिती लोकांच्या समोर होईल। राहिला प्रश्न फोन करण्याचा, अरे शिंदे साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, मला किंवा अन्य काही नेत्यांना अनेक लोक दिवसातून फोन करत असतात, म्हणून आम्ही काय प्रत्येकाचा काय कॉल रेकॉर्ड ठेवत नाही। ठीक आहे, आता चौकशी जी आहे ती चौकशी होईल आणि सत्य लोकांच्या समोर येईल। दरम्यान या प्रकरणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका व्यक्त केली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे, ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला सिद्ध केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना कोणाला फोन करण्याची आवश्यकता नाही। नंबर 1 आणि नंबर 2, 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयामुळं अनेक लोक अस्वस्थ आहेत, अनेक लोक त्यांचे हितशत्रू झालेले आहेत। मला असं वाटतं की हा हितशत्रूंपासून असलेला त्रास आहे।